पेटंट, सहकार उद्योग आणि कृषी अशा सर्वच क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी विलक्षण आणि दूरदृष्टीपूर्ण कार्य केलं आहे. शेतकरी अडचणीत असताना नेमकं काय करावं याचा आदर्श शाहू महाराजांनी दाखवून दिला. आजच्या राज्य सरकारने त्यांच्या धोरणांप्रमाणे काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. ते कैलासवासी सौ हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन यांच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशनही संपन्न झालं. प्रास्ताविक प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार यांनी केलं. शाहू फुले आंबेडकर विचार हे समाजासाठी प्राणवायूसारखे आहेत. समाज निकोप सदृढ राहण्यासाठी त्यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचं पवार यांनी सांगितलं. शाहू महाराजांच्या परदेश दौऱ्यांपासून ते जलनीती, कृषी धोरण, पेटंट नीती, बालविवाह प्रतिबंधक कायदे अशा विविध पैलूंवर या पुस्तकात सखोल मांडणी करण्यात आल्याची माहिती प्राचार्य पवार यांनी यावेळी दिली. 1998 साली स्थापन झालेल्या ट्रस्टच्या वतीनं आतापर्यंत 14,000हून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली असून अनेकांचा सत्कार करण्यात आला आहे. यंदाचा पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्राध्यापिका स्वाती कोरी यांना प्रदान करण्यात आला. शाहूंची भूमी ही कलावंत, साहित्यिक आणि पुरोगामी विचारवंतांनी समृद्ध आहे. जे.के. पवार यांनी शाहूंचे विचार नव्या पिढीसमोर पोहोचवण्याचं मोठं काम केलं आहे. आमदार सतेज पाटील यांचा कणखर बाणा एक दिवस सत्तेपर्यंत पोहोचेल, कारण त्यात शाहूंची प्रेरणा असल्याचं यावेळी बोलताना डॉक्टर बसवेश्वर चिणगे यांनी सांगितलं. आज जातीय तेढ, विद्वेष, भाषावाद, प्रांतवाद वाढत चाललाय. अशा परिस्थितीत जे.के. पवार यांचं राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र हे पुस्तक नव्या पिढीला योग्य दिशा देणार आहे. स्वाती कोरी यांचं समाजकारण आणि महिलांसाठीचं काम प्रेरणादायी असल्याचं माजी आमदार के.पी. पाटील यांनी सांगितलं. सुरेश शिपूरकर यांनी जे.के. पवार यांच्या चळवळीतील योगदानाचा उल्लेख करत आणीबाणीच्या काळातही त्यांनी कधी धर्मजातीचं राजकारण केलं नाही. आजच्या काळात त्यांच्या विचारांचीच गरज असल्याचं नमूद केलं. राजर्षी शाहू महाराजांनी अल्पायुष्यात विलक्षण कार्य केलं. त्यांनी सहकार, उद्योग, कृषी, शिक्षण, पेटंट नीती अशा अनेक क्षेत्रात दृष्टिकोन दिला. आज सरकारने त्यांच्या धोरणांवर चाललं पाहिजे. डिजिटल युगात त्यांच्या विचारांचा डिजिटल ठसा उमटवणं ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्य अतिथी आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. तसंच स्वाती कोरी या संघर्षणातून उभं राहिलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. समाजकारण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात त्यांनी अनुकरणीय काम केलंय. सध्याच्या राजकारणात पातळी घसरली असताना शाहूंचे विचार हे समाजातील प्रदूषण दूर करण्याचं काम करतील, असे गौरवोद्गार आमदार सतेज पाटील यांनी यावेळी काढले. यानंतर राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. तर पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी यांना प्रदान करण्यात आला. ग्रंथ, फेटा, सन्मान चिन्ह आणि 5,000 रोख असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यामध्ये स्वाती कोरी यांनी स्वतःकडील 5,000 रक्कम घालून 10,000 रुपये बाल कल्याण संकुलाला दिले. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राध्यापिका स्वाती कोरी म्हणाल्या, हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आज पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी ट्रस्टचे पहिल्यांदा मनापासून आभार मानते. काहीतरी चांगलं करण्याची उर्मी, धडपड आजोबा दिनकर मास्तर, वडील श्रीपतराव शिंदेंच्या विचारावर काम करण्याचं, त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना माझ्या वडिलांनी जी माझ्यात रुजवली, त्याच पावलावर पाव ठेवून काम करत असताना जेव्हा असे पुरस्कार मिळतात तेव्हा आणखीन चांगलं काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारानं मिळते. यावेळी उखाणा स्पर्धांचे परीक्षक म्हणून लाभलेले प्राध्यापक दत्तात्रय नाईक आणि अमृता पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बी.ए. पाटील, विजय पवार, वसुंधराताई पवार, प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील, राजकुवर पवार डफळे, शकुंतला पाटील, डॉक्टर दिग्विजय पवार, श्रद्धा पवार, बबन रानगे, मंजुश्री पवार आदींसह पवार कोरे कुटुंबीय, त्यांचे हितचिंतक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.